नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का की तुमचा जन्म महिना ही फक्त एक तारीख नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा एक गुप्त नकाशा आहे? काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या महिन्यात तुम्ही या पृथ्वीवर पहिल्यांदा श्वास घेतला, त्याच क्षणी तुमचे भविष्य, तुमचे स्वभाव आणि तुमच्या येणाऱ्या आयुष्याची गोष्ट लिहून झाली होती? ही काही कल्पना नाही, तर आपल्या प्राचीन हिंदू धर्माचे ते गहन ज्ञान आहे, जे युगानुयुगे संत आणि ऋषींच्या जवळ सुरक्षित राहिले आहे. आज आपण त्या रहस्याचा पडदा उचलणार आहोत. एक असे रहस्य जे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकते. तुम्ही जीवनात का संघर्ष करत आहात? तुम्हाला यश का मिळत नाही? तुमचे नातेसंबंध का गुंतागुंतीचे आहेत? या सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली तुमच्या जन्माच्या महिन्यात लपलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त माहितीचे साधन नाही, तर आत्मशोधाची एक यात्रा असेल. एक अशी यात्रा जी तुम्हाला तुमच्या त्या रूपाशी भेट घडवेल ज्याला तुम्ही आजवर ओळखलेच नव्हते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक क्षणात एक नवीन रहस्य उघडेल. कदाचित या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःकडे एक नवीन नजरेने पाहू लागाल आणि तुमच्या जीवनाची दिशा कायमची बदलून जाईल. हे ज्ञान तुमचे जीवन अशा पद्धतीने बदलू शकतं ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तर चला, श्वास रोखा आणि माझ्यासोबत चला या रहस्यमय प्रवासावर. हे जाणून घेण्यासाठी की तुमचा जन्म महिना तुमच्याबद्दल काय सांगतो. आपल्या कॅलेंडरमधला प्रत्येक महिना निसर्गाच्या एका विशिष्ट चक्राशी, विशिष्ट ऊर्जेशी जोडलेला असतो. जसं निसर्ग प्रत्येक महिन्यात रंग बदलतो, तसंच प्रत्येक महिन्यात जन्मलेले व्यक्ती एक अनोखी ऊर्जा आणि विशेष गुण घेऊन येतो. ही काही सामान्य गोष्ट नाही. यामागे आहेत ग्रहांची चाल, नक्षत्रांची स्थिती आणि ब्रह्मांडातील त्या शक्ती ज्या आपल्या जन्माच्या वेळी आपल्या जीवनावर अमिट ठसा उमटवतात. चला सुरुवात करूया. नंबर 1. जानेवारी. जे लोक जानेवारीमध्ये जन्म घेतात ते खूप गंभीर, जबाबदार आणि मेहनती असतात. हा महिना असतो तीव्र थंडीचा, जेव्हा सूर्याचे तेज कमी होते आणि दिवस छोटे होतात. तसंच या महिन्यात जन्मलेले लोकही जीवन केवळ मजा म्हणून जगता, त्याला खूप गांभीर्याने घेतात. जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांची महत्वाकांक्षा. ते जीवनात खूप मोठे पद आणि सन्मान मिळवू इच्छितात. यशासाठी ते कोणत्याही थरापर्यंत मेहनत करायला तयार असतात. ते हळूहळू पण सातत्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात, अगदी कासवासारखे, आणि शेवटी ते यशस्वी होतात. त्यांचं अजून एक रहस्य म्हणजे त्यांचा पारंपरिक स्वभाव. ते जुन्या रीतिरिवाजांना आणि मूल्यांना खूप महत्त्व देतात. ते बदल सहज स्वीकारत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट जुन्याच पद्धतीनेच करणं आवडतं. त्यांचा हा स्वभाव कधीकधी त्यांना हट्टी आणि जुन्या विचारांचा बनवतो. जानेवारीमध्ये जन्मलेले लोक खूप मितव्ययी असतात. ते पैशाची किंमत ओळखतात आणि तो विचारपूर्वक खर्च करतात. लोक त्यांना कंजूस समजतात, पण प्रत्यक्षात ते आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी हे करतात. त्यांना माहिती असतं की आज वाचवलेला पैसा उद्या उपयोगी पडणार आहे. ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यात खूप कमकुवत असतात. ते बाहेरून कठोर आणि भावनाहीन वाटू शकतात, पण आतून ते प्रेम आणि आपुलकीसाठी तळमळत असतात. ते कामात इतके व्यस्त होतात की ते आपल्या कुटुंबाला आणि नात्यांना वेळ देऊ शकत नाहीत. त्यांना वाटतं की पैसा कमावणे आणि यश मिळवणं हीच त्यांची मोठी जबाबदारी आहे. प्रेमाच्या बाबतीत ते खूप निष्ठावान आणि विश्वासू जोडीदार ठरतात, पण ते फारसे रोमँटिक नसतात. ते आपल्या प्रेमाचं प्रदर्शन महागड्या गिफ्ट्सने किंवा मोठ्या गोष्टी बोलून करत नाहीत, तर आपल्या जबाबदाऱ्या निभावत करत असतात. जर तुमचा जन्म जानेवारीमध्ये झालेला असेल, तर तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची मेहनत आणि दृढ संकल्प. पण तुम्हाला थोडं लवचिक होणं शिकावं लागेल. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की आयुष्यात फक्त कामच नाही, तर खूप काही आहे. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करणं आणि आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे
शिकावे लागेल. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या काम आणि भावना यामध्ये समतोल साधाल त्या दिवशी तुम्हाला खरी आनंद मिळेल. नंबर 2. फेब्रुवारी. आता बोलूया फेब्रुवारी महिन्याबद्दल. फेब्रुवारी हा महिना जेव्हा थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि वसंताच्या आगमनाचा संकेत मिळू लागतो. हा महिना नव्या सुरुवातीचं प्रतीक असतो. या महिन्यात जन्मलेले लोक खूप बुद्धिमान, प्रगतिशील आणि मानवतावादी असतात. ते नेहमी समाजासाठी काही वेगळं आणि चांगलं करण्याची इच्छा बाळगतात. फेब्रुवारीत जन्मलेल्या लोकांचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांचा बंडखोर स्वभाव. ते कोणत्याही जुन्या परंपरा किंवा नियमांना डोळे झाकून मान्य करत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात. जर त्यांना एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तिच्या विरुद्ध आवाज उठवायला ते अजिबात घाबरत नाहीत. जरी त्यांना संपूर्ण जगाच्या विरोधात उभे राहावे लागले तरी ते उभे राहतात. त्यांचं अजून एक रहस्य म्हणजे ते खूपच अनपेक्षित असतात. तुम्ही कधीच अंदाज लावू शकत नाही की ते पुढच्या क्षणी काय करणार आहेत. त्यांचे जीवनही चढउतारांनी भरलेलं असतं. कधी ते खूप यशस्वी होतात तर कधी पूर्णपणे अयशस्वी, पण ते कधीही घाबरत नाहीत. फेब्रुवारीत जन्मलेले लोक मैत्रीला खूप महत्त्व देतात. त्यांचं मैत्रीचं वर्तुळ खूप मोठं असतं. ते कोणत्याही प्रकारच्या लोकांशी मैत्री करू शकतात, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, मोठा असो किंवा छोटा. ते आपल्या मित्रांसाठी काहीही करायला तयार असतात. ते खूप स्वतंत्र विचारांचे असतात आणि त्यांच्या भावना थोड्या बाजूला ठेवतात. ते प्रत्येक गोष्टीकडे तार्किक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच लोक त्यांना भावनाहीन आणि वेगळे वाटणारे समजतात. पण खरंतर ते खूप संवेदनशील असतात. फक्त त्यांना त्यांच्या भावना दाखवणे फारसे आवडत नाही. प्रेमाच्या बाबतीत ते अशा जोडीदाराच्या शोधात असतात जो बौद्धिकदृष्ट्या त्यांच्याशी समपातळीवर असेल. त्यांच्या दृष्टीने एखाद्या नात्यात शारीरिक आकर्षणापेक्षा मानसिक जुळवाजुळव अधिक महत्त्वाची असते. त्यांना एक असा साथी हवा असतो ज्याच्याशी ते कोणत्याही विषयावर सुसंवाद करू शकतील. जर तुमचा जन्म फेब्रुवारीमध्ये झाला असेल तर तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि प्रगतिशील दृष्टिकोन. पण तुम्ही तुमच्या भावना टाळू नयेत. तुम्हाला हे समजायला हवं की प्रत्येक गोष्ट तर्कानेच समजत नाही. तुम्हाला लोकांशी भावनिक पातळीवर जोडणं शिकावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मन आणि हृदयामध्ये एक पूल तयार कराल त्या दिवशी तुम्ही अधिक परिपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकाल. नंबर 3. मार्च. मार्च महिना जेव्हा वसंत पूर्णपणे फुलतो. चहूकडे रंगीबेरंगी फुलं असतात आणि होळीचा सण साजरा केला जातो. हा महिना आनंद, उल्हास आणि स्वप्नांचं प्रतीक असतो. या महिन्यात जन्मलेले लोकही खूप दयाळू, कल्पक आणि कलात्मक असतात. ते स्वप्नांच्या जगात जगतात. मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचा आत्मत्यागाचा स्वभाव. ते इतरांच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद सुद्धा त्यागू शकतात. ते इतके दयाळू असतात की आपल्या शत्रूंचाही वाईट विचार ते करू शकत नाहीत. त्यांची हीच विशेषता त्यांना महान बनवते. पण याचमुळे अनेकदा लोक त्यांचा गैरफायदा घेतात. त्यांचं आणखी एक रहस्य म्हणजे त्यांची तीव्र अंतर्ज्ञान शक्ती. ते स्वप्नांद्वारे भविष्यासाठी संकेत प्राप्त करतात. ते ब्रह्मांडातील ऊर्जांशी खूप गहिरे नाते असणारे असतात. ते उत्तम उपचारक, कलाकार किंवा आध्यात्मिक गुरु बनू शकतात. ते वास्तवापासून थोडं दूर राहत असतात. ते स्वतःचं एक काल्पनिक जग निर्माण करतात आणि त्यातच आनंदी असतात. जेव्हा वास्तवाचे कठोर सत्य त्यांच्या समोर येते तेव्हा ते खूप निराश होतात आणि त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मार्चमध्ये जन्मलेले लोक खूप भावुक आणि रोमँटिक असतात. ते प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं स्वप्न पाहतात. ते अशा जोडीदाराच्या शोधात असतात जो त्यांच्या आत्म्याला समजू शकेल आणि त्यांना त्यांच्या काल्पनिक जगातून बाहेर काढून वास्तवात जगायला शिकवेल. जर तुमचा जन्म मार्चमध्ये झाला असेल तर तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे
तुमची करुणा आणि तुमची सर्जनशीलता आहे. पण तुम्हाला वास्तवाचा सामना करायला शिकावे लागेल. तुम्हाला नाही म्हणायला शिकावं लागेल, जेणेकरून लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. तुम्हाला तुमची स्वप्न साकार करण्यासाठी व्यावहारिक पावलं उचलावी लागतील. ज्या दिवशी तुम्ही कल्पना आणि वास्तव यामधील संतुलन साधाल, त्या दिवशी तुम्ही तुमची खरी क्षमता ओळखू शकाल. नंबर 4. एप्रिल. आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल. जे लोक एप्रिलमध्ये जन्म घेतात त्यांच्या आत सूर्यासारखी ऊर्जा असते. एप्रिलचा महिना वसंत ऋतूचं प्रतीक आहे, जेव्हा निसर्ग झोपेतून जागतो. झाडांना नवीन पानं फुटतात आणि सगळीकडे नवचैतन्याचं वातावरण असतं. अगदी तसंच एप्रिलमध्ये जन्मलेले लोकही ऊर्जावान, उत्साही आणि सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा बाळगणारे असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज असते, एक अशी चमक जी गर्दीतही त्यांना वेगळी ओळख देते. पण या ऊर्जेमागे एक खोल रहस्य दडलेले असते. एप्रिलमध्ये जन्मलेल्या लोकांचा मेंदू घोड्यासारखा दौडतो. ते एकाच वेळी 10 वेगवेगळ्या दिशांमध्ये विचार करत असतात. याचमुळे ते अनेकदा त्यांच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यात चुकतात. त्यांना वाटतं की ते सर्व काही करू शकतात आणि याच आत्मविश्वासात ते कधी-कधी अशा मार्गावर निघतात जो त्यांच्यासाठी बनलाच नसतो. त्यांचा सर्वात मोठा संघर्ष त्यांच्या स्वतःच्या मनाशी असतो. ते बाहेरच्या जगाशी नव्हे, तर त्यांच्या आतल्या गोंधळाशी लढा देतात. त्यांच्या आत एक राजा लपलेला असतो. त्यांना नेतृत्व करायला आवडते. त्यांना कुणाच्या अधीन काम करणे आवडत नाही. त्यांना वाटतं की लोकांनी त्यांचं ऐकावं, त्यांचा आदर करावा आणि ते हे मिळवतातही. पण या प्रक्रियेत ते नकळत अनेक लोकांना शत्रू बनवतात. त्यांचा सरळ आणि स्पष्ट स्वभाव अनेकदा लोकांना बोचतो. ते सत्य बोलतात, पण सत्य कसं बोलायचे हे शिकायला त्यांना आयुष्यभर लागतो. त्यांच्या जीवनाचे आणखीन एक मोठं रहस्य त्यांच्या नात्यांमध्ये दडले आहे. ते खूप खोल प्रेम करतात, पण ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यांचं प्रेम मूक असतं. ते आपल्या जोडीदारासाठी सर्व काही करतील, पण ते कधीच असं म्हणणार नाहीत की मी तुझ्यावर प्रेम करतो. त्यांचा जोडीदार अनेकदा त्यांना गैरसमजून घेतो. त्यांना वाटतं की हे लोक कठोर हृदयाचे आहेत, पण खरं तर त्यांच्या आत भावनांचा एक महासागर उसळतो, ज्याला ते कोणालाही दाखवू इच्छित नाहीत. त्यांना भीती असते की जर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्यांना कमकुवत समजले जाईल आणि हीच भीती त्यांच्या नात्यांमध्ये अंतराचं कारण बनते. एप्रिलमध्ये जन्मलेल्या लोकांना यश मिळायला उशीर होतो. ते खूप संघर्ष करतात, पडतात, पुन्हा उभे राहतात, पण हार मानत नाहीत. त्यांचा हा हट्ट एक दिवस त्यांना शिखरावर पोहोचवतो. पण जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा तोपर्यंत ते खूप काही गमावलेले असते. त्यांचे जीवन म्हणजे एक योद्धा जो एकट्याने लढतो आणि जिंकतोही, पण त्या विजयाची किंमतही तो एकट्यानेच भरतो. जर तुमचा जन्म एप्रिलमध्ये झाला असेल तर समजा की तुम्हाला तुमच्या मनाला वश करावे लागेल. ज्या दिवशी तुम्ही तुमचे मन जिंकाल त्या दिवशी संपूर्ण जग तुमच्या मुठीत असेल. नंबर 5. मे. आता आपण बोलूया मे महिन्याबद्दल. मे महिना म्हणजे तीव्र गरमीचा संकेत आहे. सूर्य आपल्या पूर्ण शक्तीत असतो. या महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभावही तसाच असतो. ते शांत आणि गंभीर दिसतात, पण त्यांच्या आतमध्ये उत्कटतेची एक ज्वाला धगधगत असते. जे ते ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांची इच्छाशक्ती पर्वतासारखी मजबूत असते. पण त्यांचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांची सहनशीलता. मेमध्ये जन्मलेले लोक पृथ्वीसारखे सहनशील असतात. ते सर्व काही शांतपणे सहन करतात. त्यांचा दुःख, वेदना, निराशा ते कोणाशीही शेअर करत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित असते, पण त्या हास्यामागे किती वादळे दडलेली असतात हे कोणालाही कळत नाही. ते आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी एक मजबूत आधारस्तंभासारखे उभे असतात. पण जेव्हा ते स्वतः तुटतात
तेव्हा त्यांना सावरायला कोणीच नसतं. ते धनाला खूप महत्त्व देतात. त्यांच्या दृष्टीने भौतिक सुखसुविधा खूप आवश्यक असतात. ते पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करतात आणि बहुतांश वेळा यशस्वीही होतात. पण पैशाबद्दल असलेली ही आसक्ती अनेकदा त्यांना नात्यांपासून दूर नेत असते. ते विसरतात की आयुष्यात प्रत्येक गोष्ट खरेदी करता येत नाही. प्रेम, सन्मान आणि आपुलकी ही अशी संपत्ती आहे जी मेहनतीने नव्हे तर समर्पणाने मिळते. मेमध्ये जन्मलेल्या लोकांचा आणखी एक गुप्त पैलू म्हणजे त्यांचा राग. ते सामान्यतः शांत असतात. पण एकदा राग आला की ते जणू ज्वालामुखीसारखे असतात. त्यांचा राग सगळं काही नष्ट करू शकतो. ते रागात असे शब्द बोलून जातात ज्यासाठी त्यांना नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. त्यांचा हा राग त्यांच्या यशातला सर्वात मोठा अडथळा ठरतो. जर ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले तर ते जीवनात कुठल्याही उंचीला पोहोचू शकतात. त्यांच्या प्रेम जीवनात एक विचित्र घालमेल असते. त्यांना एक स्थिर आणि सुरक्षित नातं हवं असतं. पण त्यांचं मन कायम अधिक चांगल्या शोधात असते. ते आपल्या जोडीदाराबद्दल निष्ठावान असतात पण त्यांच्या मनात सतत तुलना सुरू असते. म्हणूनच ते आपल्या सध्याच्या नात्याचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाहीत. त्यांना हे समजून घ्यावं लागेल की कोणतंही नातं परिपूर्ण नसतं. ते परिपूर्ण बनवावं लागतं. जर तुमचा जन्म मेमध्ये झाला असेल तर तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची सहनशीलता आहे आणि तुमची सर्वात मोठी कमकुवतता म्हणजे तुमचा राग आणि असमाधान. तुम्हाला हे शिकावं लागेल की आयुष्यात संतुलन कसं राखायचं. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या भावना आणि अपेक्षांमध्ये समतोल साधाल त्या दिवशी तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. नंबर 6. जून. आता आपण येतो जून महिन्यावर. जून महिन्यात जेव्हा उन्हाळ्याचा कडाका आपल्या शिखरावर असतो, पृथ्वी तापत असते आणि प्रत्येकजण फक्त एका थेंब गारव्याच्या शोधात असतो. या महिन्यात जन्मलेल्यांचा स्वभाव सुद्धा फार विचित्र असतो. ते दुहेरी व्यक्तिमत्वाचे मालक असतात. बाहेरून ते जितके कठोर आणि शिस्तप्रिय दिसतात, आतून तितकेच कोमल आणि भावुक असतात. जग त्यांना एक शासक म्हणून पाहते, पण त्यांचे जवळचे लोक जाणतात की त्यांच्या आत एक निरागस बालक लपलेले असते. जूनमध्ये जन्मलेल्यांचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता. ते अत्यंत बुद्धिमान आणि तार्किक असतात. ते कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीच्या खोलात जातात, पूर्णपणे तपासणी करतात आणि मग कुठल्याही निष्कर्षावर पोहोचतात. हीच त्यांची खासियत त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनवते. मग तो व्यवसाय असो किंवा कुठलाही दुसरा पेशा. पण त्याच बुद्धिमत्तेमुळे अनेक वेळा त्यांना त्रासही होतो. ते प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधतात, अगदी नात्यांमध्येही. ते भावना सुद्धा बुद्धीच्या कसोटीवर तपासतात. ते हे समजत नाहीत की प्रेम आणि विश्वास यांचं गणित तर्कावर चालत नाही. म्हणूनच त्यांच्या नात्यांमध्ये अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. ते आपल्या जोडीदाराकडून सुद्धा तितक्याच तर्कशुद्ध आणि व्यावहारिक वागण्याची अपेक्षा करतात, जे नेहमी शक्य नसते. त्यांचं आणखी एक रहस्य म्हणजे त्यांना एकटं राहणे आवडते. त्यांना गर्दी आणि गोंधळ आवडत नाही. ते त्यांच्या विचारात हरवलेले असतात. त्यांना पुस्तकं वाचणं, नवीन गोष्टी शिकणं आणि ज्ञान मिळवणं आवडतं. यामुळे अनेकदा लोक त्यांना गर्विष्ठ किंवा समाजविरहित समजतात. पण सत्य हे आहे की ते स्वतःच्या दुनियेत राहत असतात, जिथे त्यांना सर्वाधिक समाधान आणि सुरक्षितता वाटते. जूनमध्ये जन्मलेले लोक फसवणूक मुळीच सहन करत नाहीत. जर कुणी त्यांच्या विश्वासाला तडा दिला तर ते त्या व्यक्तीला आयुष्यभर माफ करत नाहीत. ते बदला घेत नाहीत, पण त्या व्यक्तीला कायमचे त्यांच्या आयुष्यातून दूर करून टाकतात. त्यांचा हा कठोर स्वभाव अनेक नात्यांचा अंत करतो. त्यांनी शिकणं गरजेचं आहे की माफ करणं ही कमकुवतपणाची नाही, तर महानतेची खूण असते. त्यांच्या आयुष्यात एक विचित्र प्रकारचे रिक्तपण असते. ते सर्व काही मिळवतात, पैसा, प्रतिष्ठा, यश, पण तरीही त्यांना वाटतं की काहीतरी अधुरं आहे.
हे अधुरेपण प्रत्यक्षात प्रेम आणि भावनिक बांधिलकीच्या कमतरतेचे असते. ते जग जिंकण्याच्या धावपळीत हे विसरतात की खरी आनंदाची अनुभूती आपल्या माणसांसोबत राहण्यात आहे. जर तुमचा जन्म जूनमध्ये झाला असेल तर लक्षात ठेवा, तुमची बुद्धिमत्ता हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे, पण ती आपल्या हृदयावर हावी होऊ देऊ नका. जीवनात प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करता येत नाही. काही गोष्टी फक्त अनुभवण्यासाठी असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतःकरणाचा आवाज ऐकायला शिकाल, त्या दिवशी तुमचे अधुरेपणही पूर्ण होईल. नंबर 7. जुलै. जुलै महिना जेव्हा तप्त पृथ्वीवर पहिल्या पावसाच्या थेंबांचा शिडकाव होतो. मातीच्या श्वासातली सौंधी सुवासिकता चारही बाजूंना दरवळते. निसर्गात एक नवे जीवन फुलून येते. या महिन्यात जन्मलेली माणसंही अगदी अशीच असतात. ती अत्यंत भावुक, संवेदनशील आणि कल्पनाशील असतात. त्यांचं हृदय प्रेम आणि करुणेने भरलेलं असते. ते इतरांच्या वेदना स्वतःच्या वेदनांसारख्या अनुभवतात. जुलैमध्ये जन्मलेल्यांचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचा मनस्वभाव. त्यांचे मन चंद्रासारखा असते, कधी वाढतं, कधी घटतं. एका क्षणी ते अत्यंत आनंदी असतात, तर दुसऱ्याच क्षणी खोल उदासीनतेत बुडून जातात. त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या या बदलत्या स्वभावाचं गूढ समजत नाही. म्हणूनच त्यांना अनेकदा गैरसमजून घेतलं जातं. लोकांना वाटतं की ते मूडी आहेत, लहरी आहेत, हट्टी आहेत. पण सत्य हे आहे की ते त्यांच्या भावना नियंत्रित करू शकत नाहीत. त्यांचे जीवन कुटुंबाभोवती फिरते. त्यांच्यासाठी त्यांचं घर म्हणजेच त्यांचं विश्व असतं. ते आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी कोणतीही सीमा ओलांडू शकतात. ते एक समर्पित मूल, एक प्रेमळ जीवनसाथी आणि एक काळजीवाहू पालक असतात. पण त्याचं हे कुटुंबप्रेम अनेकदा त्यांच्या स्वतःच्या ओळखीला धोका बनतं. ते दुसऱ्यांची काळजी घेता घेता स्वतःसाठी जगणं विसरून जातात. त्यांच्या स्वतःच्या इच्छा, त्यांची स्वप्न सगळं काही मागे राहतं. जुलैमध्ये जन्मलेल्यांचं आणखी एक गूढ म्हणजे त्यांचं भूतकाळाशी असलेलं अतूट नातं. ते जुन्या आठवणींमध्ये जगतात. ते झालेल्या घटनांना सहजपणे विसरू शकत नाहीत, चांगल्या असोत वा वाईट. चांगल्या आठवणी त्यांना आनंद देतात, पण वाईट आठवणी त्यांना आयुष्यभर वेदना देतात. ते भूतकाळाच्या ओझ्याखाली दडपलेले असतात, जे त्यांना वर्तमानात मुक्तपणे जगण्यापासून रोखते. त्यांनी शिकावं लागेल की भूतकाळ ही एक सावली आहे, जी तुम्ही पकडू शकत नाही. खरं आयुष्य तर सध्याच्या क्षणात आहे. ते खूप सर्जनशील असतात. त्यांच्यात कलेची एखादी तरी कला लपलेली असते, मग ती संगीत असो, चित्रकला असो किंवा लेखन. जर त्यांनी त्यांच्या या सर्जनशीलतेला योग्य दिशा दिली तर ते जगात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करू शकतात. पण अनेकदा ते त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये इतकं गुंतून जातात की ते त्यांच्या या प्रतिभेला ओळखतच नाहीत. प्रेमाच्या बाबतीत ते फारच रोमँटिक असतात. ते त्यांच्या जोडीदाराकडून तितकंच प्रेम आणि समर्पण अपेक्षित करतात. पण जेव्हा त्यांना तसंच उत्तर मिळत नाही, तेव्हा ते पूर्णपणे तुटून जातात. त्यांचं हृदय काचेसारखं नाजूक असतं, ज्याला छोट्याशा ठेचेमुळेही तडा जाऊ शकतो. जर तुमचा जन्म जुलैमध्ये झाला असेल तर तुमची सगळ्यात मोठी ताकद तुमचं संवेदनशील हृदय आहे आणि सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे भावनांमध्ये वाहून जाणं. तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकावे लागेल. तुम्हाला भूतकाळाला मागे सोडून वर्तमानात जगायला शिकावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही हे शिकाल, त्या दिवशी तुम्ही तुमच्या भावनांना तुमची ताकद बनवाल आणि आयुष्यात खराखुरा आनंद अनुभवाल. नंबर 8. ऑगस्ट. आता आपण त्या महिन्याकडे वळतो जो भक्ती आणि उत्सवाचं प्रतीक मानला जातो. ऑगस्ट म्हणजेच श्रावणातील पावसाने न्हालेला, हरितेने नटलेला आणि उत्सवांनी सजलेला महिना. या महिन्यात जन्म झालेले लोक अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. त्यांच्या मनामध्ये ईश्वराविषयी गहन श्रद्धा असते. ते परंपरा आणि संस्कारांना खूप महत्त्व देतात. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचे सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व. ते जिथेही जातात तिथे स्वतःची वेगळी छाप सोडतात. त्यांच्या वाणीत मधासारखी गोडी असते.
ते कुणालाही सहजपणे आपले मित्र बनवू शकतात. लोक त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात. पण या गोड वाणीसाठी एक मोठं रहस्य लपलेलं असतं. ते खूपच चतुर आणि कूटनीतिज्ञ असतात. त्यांना माहीत असतं की कुठल्या व्यक्तीकडून कसं काम करून घ्यायचं. ते त्यांच्या बोलण्याच्या शैलीने लोकांना इतकं प्रभावित करतात की लोक आनंदाने त्यांचं काम करून देतात. त्यांची ही विशेषता त्यांना व्यवसाय आणि राजकारण अशा क्षेत्रात खूप यशस्वी बनवते. त्यांचं आणखी एक रहस्य म्हणजे त्यांना आरामदायक आणि ऐश्वर्यपूर्ण जीवन जगायला आवडतं. ते मेहनतीला घाबरत नाहीत, पण त्यांना वाटतं की त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना एक चांगल्या जीवनशैलीच्या रूपात मिळावे. त्यांना चांगले कपडे घालणे, चांगले खाणे आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाणे आवडते. कधीकधी त्यांची ही आवड त्यांना गरजेपेक्षा अधिक खर्चिक बनवते, ज्यामुळे भविष्यात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या कुटुंबाशी खूप जोडलेले असतात, विशेषतः त्यांच्या आईशी. ते आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी काहीही करू शकतात. समाजात प्रतिष्ठित स्थान मिळवण्याची त्यांची तीव्र इच्छा असते, जेणेकरून त्यांचं कुटुंब त्यांच्यावर गर्व करू शकेल. प्रेमाच्या बाबतीत ते अत्यंत प्रामाणिक आणि वफादार असतात. ज्याला एकदा आपलंसं मानतात त्याचं साथ आयुष्यभर सोडत नाहीत. पण त्यांच्यात एक सवय असते आपल्या जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याची. त्यांना वाटतं की त्यांचा जोडीदार त्यांच्या इच्छेनुसार वागावा आणि हेच त्यांच्या नात्यांमध्ये तणावाचे कारण बनते. त्यांनी हे समजून घ्यायला हवं की प्रेम म्हणजे हक्क गाजवणं नव्हे, तर स्वातंत्र्य देणं आहे. जर तुमचा जन्म ऑगस्टमध्ये झाला असेल तर तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य तुमची वाणी आणि तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व आहे. पण तुम्हाला तुमची कूटनीती योग्य दिशेने वापरावी लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवायला शिकावं लागेल आणि तुमच्या जोडीदाराला त्याचा स्वतःचा अवकाश द्यावा लागेल. ज्या दिवशी तुम्ही या गोष्टींचा स्वीकार कराल त्या दिवशी तुमचे यश आणि आनंद कोणीही थांबवू शकणार नाही. नंबर 9. सप्टेंबर. सप्टेंबर महिना म्हणजे पावसाचा काळ कमी होतो आणि हवामानात स्थिरता येऊ लागते. या महिन्यात जन्मलेले लोकसुद्धा खूप शिस्तबद्ध आणि व्यवस्थित असतात. ते आपल्या जीवनात प्रत्येक काम नियोजनबद्ध रीतीने करतात. त्यांना अव्यवस्था आणि घाण बिलकुल आवडत नाही. त्यांचा घर, त्यांचा खोली, त्यांची कपाटे सगळं ठरलेल्या जागी असते. सप्टेंबरमध्ये जन्मलेल्यांचे सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांची सेवावृत्ती. ते इतरांची मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. इतरांच्या उपयोगी पडून त्यांना एक वेगळीच समाधानी अनुभूती मिळते. ते चांगले डॉक्टर, नर्स किंवा सामाजिक कार्यकर्ते बनू शकतात. पण हीच सेवावृत्ती कधीकधी त्यांच्यासाठी अडचण बनते. लोक त्यांच्या या सवयीचा गैरफायदा घेऊ लागतात. ते इतकं दुसऱ्यांच्या मदतीत गुंतून जातात की स्वतःच्या आरोग्याकडे आणि गरजांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचं आणखी एक रहस्य आहे, ते खूप मोठे टीकाकार असतात. ते प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधतात, मग ती व्यक्ती असो, वस्तू असो किंवा एखादं काम असो. ते स्वतःकडूनही खूप अपेक्षा ठेवतात आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा निराश होतात. त्यांची ही परिपूर्णतेची वृत्ती त्यांना एका तणावाखाली ठेवते. त्यामुळे ते आयुष्यातील लहान आनंद अनुभवू शकत नाहीत, कारण ते नेहमी काहीतरी अधिक चांगलं शोधत राहतात. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक आरोग्याबाबत खूप सजग असतात. ते त्यांच्या आहार व व्यायामाकडे विशेष लक्ष देतात. पण त्यांचं पोट संवेदनशील असतं आणि पचनविकार त्यांना त्रास देऊ शकतात. याचं कारण केवळ शारीरिक नाही तर मानसिकही असतं. ते खूप जास्त चिंता करतात आणि प्रत्येक गोष्ट मनावर घेतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या पचनसंस्थेवर होतो. प्रेमाच्या बाबतीत ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यात संकोच करतात. ते खूप प्रेम करतात, पण त्या भावना शब्दांत सांगणे त्यांच्यासाठी खूप कठीण असते. ते आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती भेटवस्तू देऊन किंवा जोडीदाराची काळजी घेऊन करतात. त्यांचा जोडीदार त्यांच्या या सवयीला नेहमी समजू शकत नाही आणि त्यांना भावनिकदृष्ट्या दूर समजतो. जर तुमचा जन्म सप्टेंबरमध्ये झाला असेल तर तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे
तुमची संघटन क्षमता आणि सेवा वृत्ती, पण तुम्हाला नाही कसं म्हणायचं ते शिकावं लागेल. तुम्ही इतरांना तितकीच मदत करा जितकी तुमच्या सामर्थ्याच्या आत आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधणे थांबवावं लागेल आणि जीवन जसं आहे तसंच स्वीकारायला शिकावे लागेल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःकडून आणि इतरांकडून कमी अपेक्षा ठेवायला शिकाल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्यातील शांततेचा अनुभव घ्याल. नंबर 10. ऑक्टोबर. चला आता अशा महिन्याच्या रहस्याकडे वळूया जो ज्ञान आणि समतोलाचा प्रतीक आहे. ऑक्टोबर. ऑक्टोबरचा महिना म्हणजे ना खूप उष्णता असते ना फारशी थंडी. हवामान अत्यंत आल्हाददायक असते. या महिन्यात जन्मलेले लोकसुद्धा खूप समतोल आणि न्यायप्रिय असतात. ते तराजूसारखे असतात, नेहमी योग्य आणि अयोग्य यामधील संतुलन साधण्याचा प्रयत्न करणारे. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्यांचे सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचा शांतप्रिय स्वभाव. ते भांडण, झगडे आणि वादांपासून दूर राहतात. ते प्रत्येक समस्येचं समाधान संवादातून काढण्याचा प्रयत्न करतात. हीच त्यांची खासियत त्यांना उत्तम मध्यस्थ आणि सल्लागार बनवते. लोक त्यांच्या समस्यांसह त्यांच्याकडे येतात कारण त्यांना माहीत असतं की हा व्यक्ती त्यांना निष्पक्ष आणि योग्य सल्ला देईल. पण त्यांच्या शांतप्रिय स्वभावामागे एक कमजोरी लपलेली असते. निर्णय घेण्यामध्ये ते खूप वेळ घेतात. प्रत्येक बाजूचा विचार करताना ते अनेकदा योग्य वेळेत योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत आणि संधी त्यांच्या हातून निसटते. ते हो किंवा नाही म्हणण्यास घाबरतात कारण त्यांना वाटतं की त्यांच्या निर्णयामुळे कोणी नाराज होऊ नये. त्यांना सौंदर्य आणि कलाप्रेम असते. त्यांना स्वतःही सुंदर दिसायला आवडतं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणही सुंदर ठेवायला आवडतं. ते उत्तम कलाकार, डिझायनर किंवा संगीतकार बनू शकतात. त्यांचं आकर्षण खूपच प्रभावी असते. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक सामाजिक स्वभावाचे असतात. त्यांना लोकांमध्ये मिसळणं, मित्र बनवणं आणि पार्टींमध्ये जाणं आवडतं. पण तरीही ते अंतर्मुख असतात. अनेकांमध्ये असतानाही ते मनानं एकटे असतात. ते असा जोडीदार शोधत असतात जो त्यांच्या आत्म्याला समजू शकेल, केवळ त्यांच्या बाह्य रूपाला नव्हे. प्रेमाच्या बाबतीत ते अत्यंत रोमँटिक असतात. त्यांच्या दृष्टीने नातही एक समतोल भागीदारी असते जिथे दोघेही समान असतात. ते आपल्या जोडीदाराला खूप प्रेम आणि सन्मान देतात. मात्र त्यांचा निर्णय घेण्यातला अडथळा त्यांच्या प्रेमजीवनात अडचणी निर्माण करू शकतो. त्यांना अनेकदा समजत नाही की नात्यात त्यांना नेमकं हवं काय आहे. जर तुमचा जन्म ऑक्टोबरमध्ये झाला असेल तर तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे तुमचा न्यायप्रिय आणि संतुलित स्वभाव. पण तुम्हाला ठाम निर्णय घेणे शिकावे लागेल. तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही हे स्वीकारणं गरजेचं आहे. कधी कधी कठोर निर्णय घ्यावेच लागतात. ज्या दिवशी तुम्ही निर्भयपणे स्वतःचे निर्णय स्वतः घेणं शिकाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे अधिपती बनाल. नंबर 11. नोव्हेंबर. आता आपण अशा महिन्याकडे वळतो जो प्रकाश आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नोव्हेंबर. नोव्हेंबर म्हणजे दिवाळीचा महिना. चारही बाजूंनी दिव्यांचा प्रकाश आणि एक नवीन ऊर्जा. या महिन्यात जन्मलेले लोक देखील खूप तीव्र, शक्तिशाली आणि रहस्यमय असतात. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण खोलपणा असतो, जणू ते तुमच्या आतपर्यंत पाहू शकतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्यांचे सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांची अतींद्रिय शक्ती. त्यांची सहावी इंद्रिय खूप तीव्र असते. त्यांना येणाऱ्या घटनांचा पूर्वाभास होतो. ते लोकांच्या मनात काय आहे हे सहज समजू शकतात. त्यांचं हे वैशिष्ट्य त्यांना कधीकधी रहस्यमय आणि थोडंसं भयानक बनवते. लोक त्यांच्यापासून थोडं घाबरतात कारण त्यांना वाटतं की हा माणूस त्यांचे गुपित जाणतो. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जुनून. ते जे काही करतात ते पूर्ण समर्पण आणि उत्कटतेने करतात, मग तो त्यांचा व्यवसाय असो, नातं असो किंवा एखादा छंद. ते कधीही अर्धवट काम करत नाहीत. हेच त्यांचं जुनून त्यांना यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचवते. पण हेच जुनून जर चुकीच्या दिशेने गेले तर ते विनाशकारी देखील ठरू शकतं. ते मत्सर, राग आणि सुडाने भरू शकतात.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक अत्यंत धाडसी असतात. ते कोणत्याही प्रकारच्या धोका किंवा संकटांना सामोरं जाण्यास घाबरत नाहीत. ते आयुष्यात मोठमोठे रिस्क घ्यायला तयार असतात. ते चांगले सैनिक, गुप्तहेर किंवा सर्जन बनू शकतात. ते स्वतःच्या भावना कुणासमोरही व्यक्त करत नाहीत. त्यांचा दुःख, भीती सगळं काही आतून लपवून ठेवतात. ते बाहेरून खूप कठोर आणि मजबूत वाटतात, पण आतून तेही तुटतात, फक्त ते कोणालाही जाणवू देत नाहीत. ते विश्वासघात कधीही विसरत नाहीत किंवा माफ करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने धोका म्हणजे मृत्यू समान. प्रेमात ते खूप भावुक आणि अधिकार गाजवणारे असतात. त्यांना आपल्या जोडीदाराकडून पूर्ण समर्पण हवे असते. त्यांचं प्रेम अतिशय तीव्र असते. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे सर्व काही किंवा काहीच नाही, मध्ये काही नसते. जर तुमचा जन्म नोव्हेंबरमध्ये झाला असेल तर तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे तुमची आतली ताकद आणि जुनून. पण तुम्हाला तुमच्या नकारात्मक भावना, मत्सर, सूड यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकावे लागेल. तुम्हाला क्षमा करणे शिकावे लागेल. केवळ दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी. ज्या दिवशी तुम्ही तुमची तीव्र ऊर्जा सकारात्मक मार्गाने वापरणे शिकाल त्या दिवशी तुम्ही काहीही प्राप्त करू शकता. नंबर 12 डिसेंबर. आता जाणून घेऊया डिसेंबर महिन्याचे रहस्य. डिसेंबर हा महिना ज्ञान, धर्म आणि पुण्यकर्माचे प्रतीक मानला जातो. या महिन्यात जन्मलेले लोकही खूप ज्ञानी, आशावादी आणि तत्वज्ञानप्रिय असतात. ते सदैव सत्याच्या शोधात असतात. डिसेंबरमध्ये जन्मलेल्यांचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांची स्वातंत्र्याची तीव्र इच्छा. त्यांना कोणताही बंधन आवडत नाही. ते एका मोकळ्या पक्षासारखे जगायला आवडतात, स्वतःच्या मर्जीने उडणारे. त्यांना प्रवासाची खूप आवड असते. नवीन ठिकाणी जाणे, नवीन लोकांशी भेटणे, नवीन संस्कृती समजून घेणे हे सगळं त्यांना आनंद देते. त्यांचं संपूर्ण आयुष्यच एक प्रवासासारखे असते. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विनोदी स्वभाव. ते खूप हसरे असतात आणि आजूबाजूचा वातावरण आनंदी ठेवतात. ते कोणतीही गंभीर गोष्ट हलक्या फुलक्या पद्धतीने सांगू शकतात. पण त्यांच्या विनोदामागे अनेकदा एक गंभीर संदेश किंवा खोल वेदना दडलेली असते, जी प्रत्येकाला समजत नाही. ते खूप प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचे असतात. जे त्यांच्या मनात असते तेच ते बोलतात. त्यांना कूटनीती किंवा खोटं गोड बोलणे जमत नाही. त्यामुळे त्यांची थेट भाषा अनेकांना त्रासदायक वाटते, जरी त्यांचा उद्देश कुणाला दुखावण्याचा नसला तरी. डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक नशीबवान मानले जातात. त्यांना आयुष्यात अनेकदा कमी कष्टात जास्त यश मिळते. पण त्यांचं नशीबही त्याच वेळेस साथ देते जेव्हा ते नैतिक आणि धार्मिक मार्गावर असतात. जर त्यांनी चुकीचा मार्ग निवडला तर त्यांचं नशीब त्यांच्यावर रागावू शकतं. प्रेमाच्या बाबतीत त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांचा मित्रसुद्धा असेल. त्यांना अशी नाती हवी असतात जिथे कोणताही बंधन नसेल, दोघांनाही आपली मर्जी आणि स्वातंत्र्य मिळेल. ते फार लवकर कोणत्याही नात्यात गुंतत नाहीत, कारण त्यांना आपली मोकळीक खूप प्रिय असते. जर तुमचा जन्म डिसेंबरमध्ये झाला असेल तर तुमचे सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि ज्ञानाची भूक. पण तुम्हाला थोडं व्यावहारिक आणि जबाबदार व्हायला शिकावं लागेल. तुमच्या बोलण्यावर थोडं संयम ठेवावं लागेल, जेणेकरून तुमचं खरं बोलणं कुणाला दुखावणार नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधाल त्या दिवशी तुम्ही एक यशस्वी आणि सुखी जीवन जगाल. तर हे होते तुमच्या जन्ममासाशी संबंधित ते गुपित जे तुमच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकते. हे ज्ञान अंधश्रद्धा नाही, तर एक विज्ञान आहे जे तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. तुमचं बलस्थान काय आहे, तुमच्या कमजोरी कुठे आहेत आणि तुम्ही तुमचं आयुष्य कोणत्या दिशेने नेऊ शकता याची उत्तरे तुमच्याच आत लपलेली आहेत. ही माहिती म्हणजे तुमचा आरसा आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या आरशात बघून स्वतःला घडवता की त्याकडे दुर्लक्ष करता. तुमच्या जन्ममासाच्या ऊर्जेला ओळखा. तुमच्या दुर्बलतेवर काम करा आणि तुमचं सामर्थ्य तुमचं शस्त्र बना.
तुम्ही बघाल की तुमचं आयुष्य चमत्कारी पद्धतीने बदलू लागेल. जर तुम्हाला ही माहिती ज्ञानवर्धक आणि रहस्यमय वाटली असेल आणि जर तिने तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन विचार करायला भाग पाडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं ठेवू नका. तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या जीवनाचं हे रहस्य समजू शकेल. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे आणि या गोष्टी तुमच्या आयुष्यात लागू होतात का, आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. आम्ही तुमच्या अनुभवांची आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.